नमस्कार. मी वैशाली आणि माझ्या चॅनल वैशाली गंगारावर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मी काय केलं होतं, तुमच्या घरी पाहुणे येणार होते उद्या, त्यासाठी ना मी सगळ्या भाज्या घेऊन आल्या होत्या. त्या मी व्यवस्थित निवडून ठेवत होते आणि माझं बाळ आहे ना मध्ये मध्ये येऊन मी त्या वाटाण्याच्या शेंगा करत होते ना, तो मला सोडून दे म्हणत होता मध्ये मध्ये येऊन. मग चला म्हटलं त्याला पण दिलं. आणि असंच असतं ना लहान बाळांचं, टाईमपास पण असतो आणि अशा छान छान त्यांच्या गोष्टी असतात. आपण रोज खूप काम करतो, घर, मूल, जबाबदाऱ्या, आणि तरीही कधी कधी वाटतं आपण काहीच करत नाही. पण खरं सांगू, आम्ही रोज काहीतरी करतो. तो रोज जे करतो तेच आमचं बळ असतं. परफेक्ट आम्हाला व्हिडिओ बनवायला जरी आला नसला, व्ह्यूज जरी कमी असले, तरी आम्ही मेहनत करायची सोडत नाही. स्वतःवर विश्वास ठेवतो. देवावर तर भरपूर विश्वास असतो आमचा, आणि जे करतो ते मनापासून करतो. आमचा पण वेळ केव्हा ना केव्हा तरी येईलच. आणि आज घरी पाहुणे येणार होते म्हणून मी मसाले भात बनवते. हा भात पटकन होतो आणि सगळ्यांना आवडतो. सर्वात आधी मी सगळ्या भाज्या निवडून घेतल्या. गाजर, वाटाणा, फ्लावर, बीन्स. भाज्या असतील तर भाजीची चवच अजून छान येते. आता मी एक मोठं पातेलं घेतलं, त्याच्यामध्ये जिरे, कढीपत्ता, कांदा आणि खडे मसाले आणि त्यावर असे घातले, आणि भाज्या पण घातल्या धुवून स्वच्छ करून. म्हणजे त्या गरम पाण्यानं धुतल्या ना छान होतात. मग मी ना असं दरदरून मिरची, आलं, लसूण घालून ना पेस्ट पण करून घेतली होती. ती पण छान त्याचा सुगंध येतो त्याच्यासाठी. मग सगळ्या भाज्या शिजल्या ना, मी भात थोडं असं तांदूळ धुवून ना ठेवले होते. मग आणि घरात छान सुगंध पण येतो आहे, आणि पाहुण्यांसाठी काहीतरी आपण स्वतः केलं याचा आनंद खूप वेगळाच असतो आहे. आणि कुठलीही गोष्ट जर प्रेमाने आणि जर केला ना तर ती खूप छान असते. मग नंतर माझं पिल्लू पण आलं मला मदत करण्यासाठी. मग नंतर मी ना माझं काम सगळं घातलं त्याच्यामध्ये आणि मग ठेवलं, आणि मग मी त्याला पण घेऊन बाहेर गेली 2 मिनटं. तरी बघतो असतेच ना लहान मुलांचं, जिथं आपली आई असते तिथंच लहान बाळ पण त्यांना खेळायचं असतंय. मम्मी काय करते ती बघायला त्यांना उत्सुकता पण असते. असंच असतं लहान बाळांचं. मग मी ते तांदूळ भिजत ठेवले होते ना, ते पण मी नंतर सगळे व्यवस्थित घालून घेतले. मग त्याच्यामध्ये मी ना मसाले भातचा मसाला मिळतो ना तो घातलेला. एवढे छान झाले होते ना मसाला, मस्तच वास तर एवढा छान येत होता. घर लहान असो किंवा मोठं, सजावट साधी असो, पण मोठं मन मोठं असलं की पाहुण्यांना ते जाणवतं. आज मी फार काही खास केलं नाही. नेहमीचाच असा मसाले भात साधा, तरी पण छान छान असतंय ना काही पण. स्वयंपाक करताना, घर आवरताना, मुलांचं हसणं ऐकताना, हे सगळं आम्हाला साचवायला मनात किती छान असतंय ना. मी हे व्हिडिओत बनवते परफेक्ट दाखवायला नाही, तर खरं आयुष्य दाखवायला. मसाला घालताना थोडं पाणी शिंपडून परतला तर मसाला जळत नाही आणि रंग छान येतो. भात घालण्याआधी, म्हणजेच जे तांदूळ भिजून ठेवले होते ना, ते घालायच्या पहिली ना लिंबाचा थोडा रस, जर लिंबू नसलाच ना कोकमचा रस घातला तरी त्याची चव छान लागते. मग झाकण जर आम्ही जेव्हा ओपन करतो ना, तेव्हा त्याच्यावरती 2 चमचे तूप घातले तरी असा छान चव पण येते आणि असा मस्त लागतो. मी त्याच्यामध्ये भाज्या सगळ्या चिरून ठेवल्या होत्या, परंतु गाजर चिरायला विसरली होती. मग मी ते व्यवस्थित गाजर काय केलं सोलून नीट, ते पण मग मी त्याच्यामध्ये ॲड केलं. तरी मी वाट बघत होते. मग फोन आला, मग मी फोन बघितलं. फोनावरती बघितलं तर ते पोचले होते. तेव्हापर्यंत पाहुणे आले घरी. घरी आल्यावरती आम्ही त्यांना ना थंड घेऊन आले. थंड प्यायचं नसते खरं, केव्हा केव्हा कधी कधी पिलं तरी ते चालतंय. मग तरी मिस्टरांना मी थोडं दिलं, म्हणजे ते पण आले होते कामावरनं, म्हणजे जेवणासाठी येतात ना दुपारी, त्याच्यासाठी. मग ते पण आले, ते पण थंड दिलं मग त्यांना. आणि हे सगळं साहित्य आहे ना ते म्हणजे घेऊन आलेलं मामा, मामी आणि आई. हे लोणचं तुम्हाला मी दाखवलं ना, ते मकीनक्याचं लोणचं पण छान होतं. ते येते वेळी त्याच्यावरचा
तेल असतोय ना तो पिशवीमध्ये त्या भरणीला सगळा चिकटला होता, म्हणजे सांडलं होतं थोडं ते. नंतर मी असा बघा एवढा छान झालेला मोकळा मोकळा आणि मस्तच झालेला मसाले भात खूप आवडला. तुम्हाला पण आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.